बाबासाहेब विदेशात असताना अचानक रमाईची तब्येत खराब होते। सर्व माझ्या भावांना विनंती आहे, दादा बसून घ्या खाली। बाबासाहेबांना जसा ताल जाते तसे बाबासाहेब आपल्या मायदेशी परत येतात। जसे परत येतात तर रमाईची तब्येत खूप खराब असते, कारण श्रेय रोगाने रमाईला पछाडलं होतं। 1935 मध्ये 27 मे 1935 मध्ये माता रमाईचं निधन झालं। बाबासाहेब जसे आले तसे रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि बोलले की रामू, रामजी बाबा निघून गेले, पूर्ण घराचा भार तुसायला ग। आज जर निघून गेली तर हा भिवा पोरका होईल ग। रामू मला सोडून जाऊ नको ग, रामू मला सोडून जाऊ नको ग। ह्या काही तारखा मी तुम्हाला सांगत आहे, लक्षात घ्या। मोबाईल असेल तर रेकॉर्ड करून घ्या, कारण ह्या तारखा तुम्हाला कुठं ऐकायला मिळणार नाही। 27 मे 1935 ला माता रमाईचं निधन झालं, माहित आहे तुम्हाला? रेकॉर्ड करून घ्या, तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे। 27 मे 1935 ला माता रमाईचं निधन झालं। त्यावेळेस बाबासाहेबांचं वय होतं 44 वर्षे 1 महिना 13 दिवस। त्यावेळेस बाबासाहेबांचं वय होतं 44 वर्षे 1 महिना 13 दिवस। रमाईच्या मृत्यूनंतर बाबासाहेबांनंतर 15 एप्रिल 1948 ला दुसरे लग्न माई साहेबासोबत। त्यांचा संसार चालला 7 वर्ष 3 महिने 12 दिवस आणि 14 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा दिली। त्यानंतर 1 महिना 17 दिवस जिवंत राहिले आणि 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं निधन झालं। ह्या तारखा तुम्हाला रेकॉर्ड करून घ्या, तुमच्या माहितीसाठी लक्षात राहिलं पाहिजे। बाबासाहेब तिकडून येतात, रमाई खाट्यावर पडलेली दिसते। बाबासाहेब रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतात की रामू, अगर रामजी बाबा गेले, पूर्ण घराचा भार तुसायला। आज जर मला सोडून गेली तर हा भिवा पोरका होईल ग। रामू मला सोडून जाऊ नको ग। बाबासाहेब रमाईकडे पाहतात, रमाई बाबासाहेबांकडे पाहते। शंकर साळुंके यांच्याकडून सप्रेम भेटायला खूप खूप धन्यवाद। रमाईचं डोकं मांडीवर, बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि ते अश्रू रमाईच्या चेहऱ्यावर पडतात। रमाई बाबासाहेबांकडे पाहते आणि रमाई म्हणते की देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं कुछ भी होते हुए, देख सकती हूँ मैं अपनी जान जाते हुए, वाह बहना। जीती जी अगर मैं नहीं देख सकती तो मेरे साहब को रोते हुए, मेरे साहब को रोते हुए। जीते जी नहीं ना देख सकती हूँ मैं, मेरे साहब को रोते हुए। बाबासाहेब रमाईला म्हणतात, रामू माझ्या संग बोल, सुख तुला मी देऊ ना शकलो, तो माईक बेसुरा बोलून राहिला, माईक बेसुरा बोलून राहिला तो। भाऊ माईक बनवा ना भाऊ। ठीक आहे, बेसुरा बोलून राहिला तो माईक। सचिन भाऊ यांच्याकडून 100 रुपये आले। इंडी बोंडी शो यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद। सुख तुला मी देऊ न शकलो, सुख तुला मी देऊ न शकलो, सुख तुला असवे झाडू नको रमा तू सोडून जाऊ नको, रमा तू सोडून जाऊ नको।
रवी कुमारे श्यामनगर यांच्याकडून 200 रुपयाची भेट. रमाईल ट्रस्ट ट्रॅव्हल्स सोनू वाघमारे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट. तसेच राजेंद्र पेटकर वर्धा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. विचार करा, माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है. माँ रमा तेरा दर्जा आसमान से ऊंचा है. ममता का हिमालय तेरे कद से नीचा है. 9 करोड़ों बच्चे कैसे संभाले माँ रमाई ने अपने आंचल में. वाह बेना. ये सवाल आज मैंने मेरे माँ से पूछा है. मेरे माँ से पूछा है, माँ कैसी होती है. जर आमच्यासाठी 4 लेकरं मातीत गाळली तिने. राजरत्न, इंदू, रमेश आणि गंगाधर. एका गोळीसाठी आणि एका इंजेक्शनासाठी 4 लेकरं मिळली. विचार करा तुम्ही, त्या माऊलीचं मन कुठं असेल. कोणासाठी? फक्त तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी. माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. वाह बेना वाह. माँ की दुआ खाली नहीं जाती, भगवान से भी ये बात टाली नहीं जाती. एक माँ 4 बच्चों को पाल सकती, पर 4 बच्चों से मिलकर एक माँ पाली नहीं जाती. एक माँ पाली नहीं जाती. माँ कैसी होती है. काही करुणा शकलो रमामी तुझ्या जीवाच्या साठी. रमामी तुझ्या जीवाच्या साठी. माँ कैसी होती है. एक मुलगा आणि एक आई असते. छोटा मुलगा असते. त्या आईचा ना पूर्ण डोळा खोका झालेला असते. आतमध्ये असा बकरीचा डोळा बसवल्यासारखा असते. तो खूप बेरूप दिसते. मुलगा म्हणते, आई मला ना तुझ्या डोळ्याची खूपच लाज वाटते. एक दिवस मुलगा शाळेत जाते. आईला वाटते माझा मुलगा जेवण करून नाही गेला, म्हणून त्याला शिदोरी बांधते आणि घेऊन जाते. जशी शाळेत जाते तसा मुलगा तिला पाहते, म्हणते, आई तुला सांगितलं तू माझ्या शाळेत येऊ नको. आता मला सगळे मित्र चिडवतील ना तुझी आई अशी विचित्र दिसते म्हणून, तरी तू आली आई. आई म्हणते, बाळ तू जेवण करून नाही आला होता ना, मला बरं नाही वाटलं रे, म्हणून तुझ्यासाठी डब्बा घेऊन आली. याच्यानंतर नाही येणार मा तुझ्या शाळेत. आई घरी जाते, मुलगा घरी येते. आई मला ना इथं पोरं खूप चिडवतात. आई मला शहरात टाक ना शिकायला. आई विचार करते, एवढे पैसे आणू कुठून. गावच्या सरपंचाकडे जाते, दादा माझं ना हे माझ्या नवऱ्याची एक निशाणी आहे घर, हे गहाण ठेवा तुमच्याकडं. मी मरेपर्यंत तुमच्या इथं महिने भोगेल. माझ्या लेकराला ना शहरात शिकायला जायचं आहे, मला पैसे द्या दादा. सरपंच त्या बाईला बघून पैसे देते. मुलगा शहरात शिकायला जाते. शिकून मोठा होते, तरी आईला भेटायला येत नाही, आईला एक फोन करत नाही, फक्त आई पैसे पाठवते. तिकडेच पोराला नोकरी लागते, तरी आईला फोन करत नाही. ती आईला न विचारता न सांगता लग्नही करते, तरी आईला फोन करत नाही. आई बिचारी महिने भरत राहते सरपंचाकडे. तिकडेच लग्न होते, तरी आई फोन करत नाही. तिला एक सुंदर, त्याला एक सुंदर मुलगा होते, आणि तो एक शेजारचा मुलगा हिच्याकडे येते. काकू तुमच्या मुलाला ना मुलगा झाला, हे बघा फेसबुकला फोटो आला. ती बघते, ते म्हणते काही झालं तरी चालेल, पण नाताचं तोंड पाहिल्याशिवाय मरायचं नाही. वाह बेना. आता आखरीचं तोंड बघायचं, मग आपला जीव सोडायचा. म्हणून त्या पोरापासून पता घेते, काही बांधते, गठोळं बांधते पोरासाठी, आणि शहरात जाते. बेल वाजवते. जशी बेल वाजवते मुलगा दार उघडते. तिला असं वाटते इतक्या वर्षांना माझा मुलगा मला बघून फार खुश होईल. जसं दार उघडते तशी म्हणते, आई तू इथं कशी का आली. तर म्हणते, बाळ तुझ्या घरी कधीच डबल येणार नाही, एकदा नाताचं तोंड बघू दे, डबल तुझ्या दर्जात येणार नाही. मुलगा म्हणते, नाही आई, अगं माझी बायको घाबरेल तुला, माझं पोरगं घाबरेल, तुझं डोळा पाहून काय वाटेल, माझं पोरगं झोपणार नाही. आई प्लीज तू चालली जा इथून. आई म्हणते, बाळ मी झाकून ठेवतो तोंड, फक्त एकदा नाताचं तोंड बघू दे रे. पण तो मुलगा आईला नाताचं तोंड बघू देत नाही. आईला धक्का मारून देते आणि दार लावते. आई निघून जाते. काही वर्षानंतर त्या गावातून जे पोरं शिकून मोठे झाले, त्या गावामध्ये त्यांचा सत्कार ठेवतात, याचा पण ठेवतात. हा पण जाते. हा जाते शाळेत सत्कार घेते, आणि नंतर विचार करते की इथं आल्यानंतर जर मी घरी नाही गेलो तर लोक मला नाव ठेवतील, म्हणून घरी जाते. तर त्या घराला ना लॉक लावलेलं असते. शेजारच्या काकूला म्हणते, काकू तुम्हाला माझी आई दिसली का. तर ती काकू म्हणते, बाळ तुझी आई कुठे गेली मला माहित नाही, खूप दिवस झाले इथून गेली.
पण जाताना ना एक चिठ्ठी ठेवून गेली. बोलली की माझा मुलगा आज नाही उद्या येईल, ही चिठ्ठी त्याला दे जा. ही चिठ्ठी तुझ्यासाठी ठेवली, चिठ्ठी घे. मुलगा चिठ्ठी घेते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते, माय मावल्यांनो नीट ऐका, त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असते, बाळ तुला माहिती नाही, तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याची एकच निशाणी होती, आखरी घर. ते घर मी तुझ्यासाठी गहाण ठेवलं रे, तरी मला वाईट नाही वाटलं. तेच नाही तर मी जीवनभर त्या पाटला त्या सरपंचाकडे महिने भोगले रे, तरी मला वाईट नाही वाटलं. खरं सांगू बाळ, कधी वाईट वाटलं? जेव्हा मी तुझ्या घरी आली आणि तू मला नातवाचं तोंड नाही पाहू दिलं, त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं रे बाळ. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं. त्यावेळेस माझं मन रडलं मा, कारण तुम्हाला नाताचं तोंड पाहू दिलं नाही. पण आज एक सच्चाई तुला सांगायची होती मा, म्हणून ही चिठ्ठी लिहून ठेवली. मी जीवनभर तुझ्यासाठी महिने भोगले. माझं घर नवऱ्याची आखरी निशाणी होती, तेही गेलं तरी मला दुःख नाही वाटलं. पण खरं दुःख त्यावेळेस वाटलं बाळ, ज्या वेळेस तू मला तुझ्या पोराचा चेहरा नाही बघू दिला. पण आज एक सच्चाई तुला सांगायची आहे बाळ, तू 2 वर्षाचा असताना तुझा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तुझा डोळा गेला. तुला कोण अंधळ म्हणू नये म्हणून माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला रे. माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला. आज जे जग बघत आहे ना बाळ, तू हे आईच्या डोळ्याने जग बघत आहे बाळ. हे आईच्या डोळ्याने जग बघत आहे. जे आईला तू नाताचं तोंड बघू दिलं नाही. माँ कैसी होती है. चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना. चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना. बंटवारे में चाहे ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे इनकार मत करना, इनकार मत करना. हो रे ना, क्या बात है. हे भैया इसको बना दे यार. रे ना रे ना, बड़े के वाह भैया. बड़े के हिस्से में, बड़े के हिस्से में मकाया, मझले के हिस्से में दुकाई, बड़े के हिस्से में शामराव बांबूर ने याच्या पुढून कुशल बांबूर. बड़े के हिस्से में घर आया, मझले के हिस्से में दुकाई. ये दीदी घर में सबसे छोटी है, इनके हिस्से में इनकी माई. प्रिया जांभूळकर या ताईनं रमाईच्या गाण्यावर मला रमाई 100 रुपये दिले. लाहौल बिलक, कारण रात्रभर मला किती पैसे दिले तर इतकं खुशी होत नाही, एवढा आनंद होत नाही. पण रमाईच्या गाण्यावर जेव्हा महिला उठून मला 10 रुपये देतात तर एक वेगळा आनंद होते मला. असं वाटते खरोखर रमाईच्या लेखी मला उठून पैसे देऊन लागले. बड़े के हिस्से में मका आई, मजले के हिस्से में दुका आई. मेरे भाई ने जो कहा अभी, 20 वर्ष झाले माझी आई माझ्याजवळ राहते. सगळ्यांना मी सांगत होती याच्या अगोदर की माझी आई माझ्याजवळ राहते. तेव्हा मला कळतच नव्हतं. मग मला असं वाटायचं माझी आई माझ्याकडे राहते. पण आज मला कळलं की नाही, माझी आई माझ्याकडे राहत नाही, मीच माझ्या आईकडे राहते. कारण माझी अवकात नाही माझ्या आईला ठेवायची. वाह बहिणा. वरते माझ्या बंगल्यावर लिहिलाय भीमाची वाघीण आणि खाली पाटी आहे मा मन करना प्रसन्न. मला बरेच लोक म्हणतात दीदी वरते तुमच्या भीमाची वाघीण आणि खाली कुठली देवी आणली तुम्ही, मा मन करना प्रसन्न. सगळ्यांना सांगत नाही, पण जे मला विचारतात मोठं मन करून त्यांना सांगते की दादा ही ती देवी आहे जिनं मला ही दुनिया दाखवली. मा मन करना माझ्या आईचं नाव आहे जे माझ्या बंगल्यावर आहे.
माँ कैसी होती है। एक माँ जब मैं घर से निकलती हूँ तो मेरी माँ मेरी गाड़ी के पास, सब मेरे को कोई ना कोई बोलता है कि कोई बोलते चूड़ी लाना, कोई बोलते ये लाना। माँ बोले, चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना। चाची बोले चूड़ी लाना, सहेली बोले कंगन लाना, बहन बोले चप्पल लाना, तो कोई बोले झुमके लाना। एक मेरी माँ ऐसी है यारो, जो मेरे गाड़ी के पास आके कहती है कि बेटी घर लौट कर जल्दी आना, घर लौट कर जल्दी आना। माँ, प्यार पाने को दुनिया मरती है, प्यार खोने को दुनिया डरती है। प्यार पाने को दुनिया मरती है, प्यार खोने को दुनिया डरती है। ये लेने देने का कोई प्यार नहीं प्रथमा, सच्चा प्यार सिर्फ माँ बाप करते हैं, सिर्फ माँ बाप करते हैं। ज्यांना मायबाप आहे त्यांना माहिती नाही मायबाप म्हणजे काय, ज्यांना नाही त्यांना विचारा मायबाप म्हणजे काय। एक मुलगा आईला म्हणते, आई तुमच्या दोघांमुळे माझ्या घरात भांडणं लागते। माझी बायको म्हणते, एक तर तुझ्या मायबापाला ठेव, नाही तर मला ठेव, चल तुम्हाला वृद्धाश्रम मध्ये नेऊन देतो। आई म्हणते, ठीक आहे बाळ, माझ्यामुळे जर तुमच्या घरात भांडणं लागत असेल तर मला वृद्धाश्रम मध्ये नेऊन टाक। म्हणून दोघांना वृद्धाश्रम मध्ये नेते, तिथे अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम सोबतच राहते। मुलगा म्हणते, बाबा तुम्ही इथं बसा, मी तुमच्यासाठी थोडं सामान आणून देते। बाप वृद्धाश्रम बघते, आई तिथं बसून असते, तर त्या अनाथ आश्रमचा मालक तिथं झाडाला पाणी देत असते। आई तिथं जाते, त्याच्या संग बोलत उभी राहते थोड्या वेळ। मुलगा तिकून येते आणि ते बघते की माझी आई तर आज पहिली वेळा इथं आली, ह्या इच्छा मालकाला कशी काय माझी आई ओळखते। म्हणून आई जेव्हा निघून जाते तो मुलगा त्या मालकाकडे जाते, म्हणते, सर आप मेरे माँ को कैसा जानते हैं। तो अनाथ आश्रमचा वृद्धाश्रमचा मालक म्हणते, तेरे जैसे बच्चे के साथ बात करने के लिए मुझे फुर्सत नहीं है। क्या बात है बहना, क्या बात है। तू चले जा, मुझे तेरे साथ बात करना नहीं। फिर भी तो म्हणते, नहीं सर मुझे बताइए आप मेरे माँ को कैसा जानते, क्योंकि मेरी माँ तो पहली बार यहाँ पे आई है। तेव्हा तो अनाथ आश्रमचा मालक म्हणते, नालायका, ज्या माय बापाला तू आज इथं आणून टाकलं, अरे 30 वर्षापूर्वी या अनाथ आश्रम मधून या माय बापानं तुला उचलून नेलं रे, या माय बापानं तुला उचलून नेलं। क्या बात है, क्या बात। ज्या माय बापाला तू आज इथं आणून टाकलं। माँ कैसी होती है। जय भीम। मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नरांजे यांच्याकडून 1000 रुपयाची भेट आली। रेखाताई ठाणके यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली। तसेच रवींद्र वंदना बेले, वनिता एकनाथ चौर यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट मिळालं। ख्यातनाम कवी गायक प्रफुल्ल रामटेके यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट मिळालं। विद्यानंद शेंडे यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट मिळालं। प्रबुद्ध डांगे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाची भेट आली। खूप खूप धन्यवाद। कि हम दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, वाह बहना। दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती। सीती है कपड़े मुझको सिखाने के वास्ते, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती। माँ समता असोसिएशन सचिन राहुल यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली। खूप खूप धन्यवाद। माँ कैसी होती है। काही करुणा शकलो रमामी, तुझ्या जीवाच्या साठी रमामी, तुझ्या जीवाच्या साठी। जय भीम। आमचे काकाजी दिवंगत खुर्चूबाई खोबरागडे राहणार पळसगाव यांच्या आशीर्वादाने मला 500 रुपयाची भेट दिली। भद्रावतीला खूप खूप धन्यवाद काकाजी। रमाईच्या गाण्यावर मला 500 रुपयाची भेट आली।
खरंच रमाईच्या गाण्यावर जेव्हा माझी माई उठून येते, माझी बहीण उठून येते, माझे भाऊ, माझे काकाजी उठून येतात, खरंच खूप छान वाटते. चार मुले सोडून गेली, चार मुले सोडून गेली, गाडीच फाडून रमा सोडून जाऊ नको, रमा सोडून जाऊ नको. विचार करा, बाबासाहेब विदेशात असताना रमाईला काही खायला नाही, रमाईचे लेकरं उपाशी. रमाई बाबासाहेबाला पत्र लिहिते, साहेब आम्हाला खूप उपवास चालू आहेत, तुमच्याकडे काही असेल तर आम्हाला पाठवा. बाबासाहेब तिकडून पत्र पाठवतात, रामू मी एक टाइम पावाचा तुकडा आणि एक टाइम पाणी पिऊन झोपत आहो ग. अर्चना ताई ताकसांडे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. पौर्णिमा ताई शेडके यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. जय भीम ताई, खूप खूप धन्यवाद. रमाईच्या लेकीनं उठून मला पैसे दिले, खूप धन्यवाद. त्या ताईनी सुद्धा मला, रमाईच्या लेकी जेव्हा एवढा मोठा आशीर्वाद देतात मला, काकू खूप धन्यवाद. संध्या घोडेस्वार यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद. रेखा कुकडे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद. आई आई कशी असते, बाबासाहेब रमाईला म्हणतात जय भीम. आशा होती जीवनभर तू, जय भीम. खुशबू उके याच्याकडून, ह्या माझ्या बहिणीकडून सुद्धा मला बाबासाहेबांचं पत्र येते की रामू एक टाइम मी पावाचा तुकडा आणि एक टाइम पाणी पिऊन झोपत आहो ग. तुझ्याकडे जर रामजी बाबांना काही भांड करून दिलं असेल, दागिना करून दिला असेल, ते तोड रामू आणि तू खा. मी आल्यानंतर तुला प्रॉमिस करते की मी तुला डबल भांडे करून देईल, दागिने करून देईल. रमाई विचार करते मी उपाशी राहू शकतो, लेकरांना कसं उपाशी ठेवू. म्हणून शेजारच्या बाया एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातात. रमाई म्हणते तुम्ही कुठं जाता ग. त्या बाया म्हणतात आम्ही ना एका मुसलमानाच्या फॅक्टरीत कामाला जातो. जय भीम. वंदनाताई यांच्याकडून 100 रुपये आले. ही म्हणते मी येऊ का ग. ती म्हणते चल ना. पण रमाई विचार करते मी जर दिवसा कामाला गेली तर माझ्या साहेबाची बेइज्जती होईल, म्हणून रमाई रात्रीची कामाला जाते, रात्री कामाला जाते. जय भीम. जय माझ्या माय बहिणी बसल्या आहे उठून मला. परविना टेनपे यांच्याकडून 100 रुपये. नविता ताई यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. रमाईचा विषय सांगत आहे, माझ्या बहिणी सगळ्या रडत आहेत. जय भीम. डोंगरे दिनेश भाऊ डोंगरे रमाईच्या गीतावर मला 200 रुपये दिले दादाने, खूप खूप धन्यवाद. माझ्या बहिणीच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आई माँ कैसी होती है. रात्रीची मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जाते, डोक्यावर पदर घेऊन एका साईडला उभी राहते. जय भीम. भिक्षुनी बोधिचित्ता झाल्याबद्दल अभिनंदन. दिदी अंजली भारती. नीलू शेडके ताई धन्यवाद. ताईने मला 100 रुपये दिले आशीर्वादाच्या रूपामध्ये, खूप खूप धन्यवाद. डोक्यावर पदर घेऊन एका साईडला उभं राहते की मला कोणी ओळखलं नाही पाहिजे. एवढ्या मोठ्या बॅरिस्टराची पत्नी मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला. तो मुसलमान फॅक्टरीचा मालक तिच्याकडे बघते आणि त्या शेजारच्या बाईला विचारते ये औरत कौन है, अच्छे घर की दिखती है, ऐसा कौन सा उस पे दिन आ गया जो बिचारी काम पे आई. जय. आमच्या ताईकडून 100 रुपयाची भेटायली, खूप खूप धन्यवाद. जय भीम. अंकिता दिनेश उके वंचित बहुजन आघाडी 200 रुपये. ललिता डोमाजी गेडाम वंचित बहुजन आघाडी 200 रुपये. 400 रुपयाची मला भेट आली. ताईकडून खूप खूप धन्यवाद. जय भीम ताई. तो फैक्ट्री मालक म्हणते ये औरत किसके घर से है क्योंकि अच्छे घर की लगती है. थँक्यू बाळा. सोनाली भैसारकर यांच्याकडून 100 रुपये आले. तसेच माझे काकाजी जय भीम. सुखदेव वनकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट आली. जय भीम. जय भीम. आमच्या दादाकडून सुद्धा मला चंदू हांडे यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट आली. चंद्राताई कोटांगडे पुष्पा शेंडे यांच्याकडून 200 रुपयाची भेट आली. रमाईच्या गाण्यावर खूप खूप धन्यवाद. ये औरत कौन है, क्यों आई है, क्यों यहाँ पे खड़ी है.
निशिगंधा खेड़कर। थैंक यू माँ। तेव्हा ती शेजारची बाई म्हणते की सर इनके पति ना बैरिस्टर है, 2 साल से विदेश गए सर, अभी तक आए नहीं, बिचारी के बच्चे 4 दिन से भूखे हैं सर, उनको कोई काम दे दीजिए। तेव्हा तो मुसलमान फैक्टरीचा मालक रमाईकडे पाहते आणि बोलते की बेटा तू एक खुददार पति की खुददार पत्नी है, अगर मैं तुझे ऐसे पैसे दूंगा तू नहीं लेगी, लेकिन बेटा आज से फैक्ट्री तेरे बाप की समझना, कभी भी काम पे आना, मेहनत करना, मजूरी लेके जाना, कम से कम तेरे बच्चे भूखे नहीं रहेंगे। किती मोठा त्याग, विचार करा, एका महामानवाची पत्नी एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला, कोणासाठी? तुमच्यासाठी, माझ्यासाठी। 4 लेकरं मातीत गाळले, राजरत्न मरून पडला, बाबासाहेबापाशी त्याच्या कपनाला पैसा नाही, राजरत्न सर्वात आवडता मुलगा मरून पडला, त्यांच्याकडे त्यांच्या कपनाला पैसा नाही। बाबासाहेबांनी बॅग उचलली, आणि निघाले। बाबासाहेबाचा मोठा भाऊ बडीराम म्हणते अरे भिवा, तुझ्या सगळ्या लाडका आवडता मुलगा मरण पावला, तू कुठं निघाला? बाबासाहेब म्हणतात दादा एका मुलासाठी मी माझी 9 कोटी मुलं मारू शकत नाही, माझी आज परिषद आहे, मला तिथं जावं लागेल दादा, मला तिथं जावं लागेल। वाह बहिणा, जय भीम। आरोही खोब्रागडे, शोभा वनकर 100 रुपये, अपेक्षा वनकर, कृतीताई उराडे, लता गांगुळवार, विश्रांती उराडे यांच्याकडून 500 माझी भेट आली, खूप खूप धन्यवाद। मला जावं लागेल दादा, कारण माझी 9 कोटी लेकरांसाठी माझी आज परिषद आहे, मला तिथं जावं लागेल। बाबासाहेब निघून जातात, रमाईपाशी कपनाला पैसा नाही, रमाई आपल्या सेवाचा पदर फाडते, राजरत्नाला त्याच्यामध्ये गुंटे आणि घराच्या मागे जाऊन माती देते। विचार करा तुम्ही, त्या माऊलीचं मन कुठं असेल, आमच्यासाठी काय भोगलं तिने। तेव्हा बाबासाहेब म्हणतात आशा होती जीवन भर तू राहशील माझ्या पाठी, राहशील माझ्या पाठी, राहशील माझ्या। मयुरी निमगडे, 100 रुपये आले, खूप खूप धन्यवाद। आशा होती जीवन भर तू राहशील माझ्या पाठी, राहशील माझ्या पाठी। एकच उरला हा यशवंत, एकच उरला हा यशवंत, रडते तुझ्या गसाठी रमाई, रडते तुझ्या साठी। कारण 2 वर्षाचा मुलगा असताना नवरा मरण पावते, नंतर सगळे लोक तिला म्हणतात तुझा मुलगा फक्त 2 वर्षाचा आहे, एका मुलावर तू कशी राहशील, तू दुसरं लग्न कर, आम्ही तुझ्या मुलाला बघतो। ती म्हणते नाही, हेच माझं सर्वस्व, हेच माझं जीवन, मी दुसरं लग्न करणार नाही। पाहता पाहता मुलगा 10-12 वर्षाचा होते, गावाच्या शेजारी एक जत्रा भरते, त्या जत्रेमध्ये सर्व मुलं जातात, हिचा मुलगा सुद्धा मागा लागते आई मला जत्रेला जायचं आहे, आई प्लीज मला जत्रेला जायचं आहे, मला काही पैसे दे ना, जय भीम, मला काही पैसे दे ना। आई विचार करते पहिली वेळा माझ्या पोरानं काहीतरी मागितलं, नाही म्हटलं तर लेकराचं मन तुटेल, मग शेजारच्या बाईला म्हणते ताई मला 500 रुपये देता का, मी याच्या बदलीत ना तुमचं काम करेल किंवा 1-1 रुपयात तुमचा फेडेल, पहिली वेळा माझ्या लेकरानं काही मागितलं, ते 500 रुपये देते। आई घरी येते, बाळ तू ना उद्या सकाळी मी तुला टिफिन करून देईन, मस्त जेवण करजो मा, याटोनं जाजो, याटोनं येजो मा, पायी नको जाऊ। पहिली वेळा तिचा मुलगा तिला सोडून चालला, पायी नको जाऊ मा, याटोनं जाजो, याटोनं येशील। सकाळी उठते आई, पोराला डब्बा करून द्यायचा आहे 4 वाजता, एवढ्या आनंदानं पहिली वेळा माझा मुलगा मला सोडून चालला, हे कापू दे ते कापू दे, माझ्या पोराला हे करून देते ते करून देते, कापता कापता आईचा चरकन हात कापते, अंधारात दिव्यामध्ये रक्ताची धार लागते। आईला वाटते जर रक्तानं हात भरलेला माझ्या पोरानं बघितला तर माझा मुलगा जाणार नाही, म्हणून आई हात लपून ठेवते, एका हातानं कसा बसा त्याला डब्बा करून देते, पोराच्या हाती डब्बा देते, ऑटो मध्ये बसून देते, बाळ ऑटोनं जाजो, ऑटोनच ये मा, पायी येऊ नको मा,
घास पाळण्यात बज्जू मा, तुला जे खायचं ना ते खाजू मा, मी तुला 500 रुपये दिले. मुलगा निघून जाते. पाहता पाहता संध्याकाळ होते. सर्वांचे पोरं वापस येतात, तिचा मुलगा वापस येत नाही. याला विचारते दादा माझा मुलगा दिसला का, त्याला विचारते दादा माझा मुलगा दिसला का, कोणीच तिला म्हणत नाही माझा मुलगा दिसला. आई जोरात हंबळला फोडते, बाळ अरे 2 वर्षाचा होता तुझा बाप गेला, माझं रक्त पाजून मी तुला लायण्याचं मोठं केलं, जर तू आज सोडून गेला तर ही आई कोणाच्या भरोशावर जगेल रे, ही आई कोणाच्या भरोशावर जगेल. बाळ तू कुठे गेला, दादा माझा मुलगा दिसला का, अरे बाळ तुझ्या संग माझा मुलगा याटो मध्ये गेला होता रे, अरे माझ्या पोराला कुठं टाकलं, पोरं म्हणतात आम्हाला माहित नाही, आमच्या संग याटोत आला आणि तिथं उतरला, कुठे गेला मला माहित नाही. आई जोरात वरडते, बाळ अरे कुठं गेला रे, ज्या रस्त्यानं बाळ धावत गेलं त्या रस्त्यानं आई धावत जाते. अरे बाळ 2 वर्षाचा होता, माझं जीवन तुला समर्पित केलं. सगळे लोक म्हणत होते की तू लग्न कर, पण मी लग्न केलं नाही. आणि आज जर तू मला सोडून गेला तर ही आई कोणाच्या भरोशावर जगेल रे बाळ, ही आई कोणासाठी जगेल रे बाळ. आई धावत जाते, ज्या रस्त्याने धावत जाते त्या रस्त्याने तिला अशी चाहूल दिसते, जशी चाहूल दिसते आई धावत जाते, चाहूल ऐकू येत आहे. समोर जाऊन पाहते तर अंधारात तिला कोणीतरी तिकडून येताना दिसते. जसं येताना दिसते आई धावत जाते, पाहतो तर तिचा मुलगा समोर, जसा मुलगा दिसते आई जाते आणि बाळाला मिठी मारते, बाळ तू कुठं गेला होता मा, अरे मला जीवनात तू 12 वर्षात पहिली वेळा सोडून गेला. अरे या आईचा तरी विचार करता रे, मी तुला एवढे पैसे दिले, तू पायी का आला मा, का तुला वेळ झाला. तेव्हा बाळ म्हणते आई तुम्हाला 500 रुपये दिले होते, मी इकडून गेलो आई 50 रुपये ऑटोवाल्यानं घेतले आई, आणि तिथं गेलो आई, मी एकाला विचारलं का इथं कुठं डॉक्टर आहे का, तिथून 2 किलोमीटर मी पायी गेलो आई. एका डॉक्टरपाशी गेलो, त्या डॉक्टरला मी सांगितलं की डॉक्टर साहेब माझ्या आईचा हात कापला, माझ्या आईसाठी मला काहीतरी औषध द्या. म्हणून त्या डॉक्टरनं 200 रुपये फी घेतली आई आणि 250 रुपयाची तुझ्यासाठी औषध लिहून दिली आई. आई मी हे औषध घेऊन आलो म्हणून मला ऑटोला पैसे वाचले नाही, म्हणून मी पायी आलो ग आई, म्हणून मी पायी आलो ग, मला माफ कर म्हणून मी पायी आलो. हे स्वप्न माता रमाईने बघितलं होतं की कोणीतरी 9 कोटी लेकरातला असा कोणीतरी माझं लेकरू एक तरी पैदा होईल की माझ्या साहेबाचं नाव चालवेल. पण अफसोस आहे की 9 कोटी लेकरातून सगळे हरामखोर निघाले, एक सुद्धा बाबासाहेबाचं नाव चालवणारा निघाला नाही. दुःखाची गोष्ट आहे. माँ कैसी होती है, एक माँ कहती बेटे को कि बेटा मेरा चश्मा टूट गया, मेरा चश्मा बना के ला. बेटा बोलते माँ ये हफ्ते में मेरा हाथ तंग है, मैं अगले हफ्ते में बना के लाऊंगा. अगले हफ्ते में बोलते बेटा मेरे को कुछ दिखता नहीं, मेरा चश्मा बना के ला. माँ बोलती अगले हफ्ते में बना के लाऊंगा. बहू बोलती काय काम आहे तुमच्या मायला, काय स्वयंपाक करते का तुमची माय, कशाला चष्मा पाहिजे तुमच्या मायला. तेव्हा माय म्हणते की काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा, तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा, तो मैं अच्छा शगुन अच्छा मुहूर्त देख सकती थी. किसको दुनिया देखने का शौक है मेरे लाल, अरे चश्मा लगा के मैं तेरी सूरत देख सकती थी, मैं तेरी सूरत देख सकती थी. माँ कैसी होती है, माँ कैसी होती है. आशा होती जीवन भर तू राहशील माझ्या पाठी, रमाई राहशील माझ्या पाठी, राहशील माझ्या पाठी. जरूरी है खंजर हिफाजत के खातिर, जरूरी है. ब्रह्मपुरी वाले इनके जानिब से 100 रुपए आए हैं, बहुत बहुत धन्यवाद. कि जरूरी है खंजर हिफाजत के खातिर दुआओं का तुम आसरा लेके निकलो. जरूरी है खंजर हिफाजत के खातिर दुआओं का तुम आसरा लेके निकलो. ये माना कि जिंदा नहीं है तुम्हारी माँ, पड़ोसी की माँ से दुआ लेके निकलो, पड़ोसी की माँ से दुआ लेके निकलो. जय भीम, जय भीम, जय भीम ताई. खूप खूप धन्यवाद. या रमाईच्या लेकीनं मला खूप सप्रेम भेट दिलं. खूप धन्यवाद ताई, खूप धन्यवाद. माझ्यासोबत जे दिलीप कसोटे ज्यांना आम्ही आप्पा म्हणतो, तारीफ करण्याची गरज नाही, त्यांनी मला या बहिणीला खूप मोठा आशीर्वाद दिला. तसेच हार्मोनियम जे बसले अण्णा भांगे माझे मोठे बंधू, त्यांनी सुद्धा मला खूप मोठा आशीर्वाद दिला. खूप मनापासून आभारी.
हिरामन खिल्लारे यांच्याकडून 100 रुपये आले. तसेच भीमराव रामटेके यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. शिलाबाई पाझारे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. तसेच राजकुमार खोब्रागडे यांच्याकडून सुद्धा खूप मोलाचं असं सप्रेम भेट आलं. धन्यवाद. नाव सांगा. शोभाताई बडवे यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. माँ कैसी होती है. आशा होती जीवन भर तू राहशील माझ्या पाठी. रमाई राहशील माझ्या पाठी. रमाई राहशील माझ्या पाठी. कारण तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांनी कधीच विचार केला नाही आपल्या लेकरांचा, आपल्या पत्नीचा. कोणासाठी? 18 तास अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे. शिलाताई यांच्याकडून मला 100 रुपयाची भेट आली. कधीच बाबासाहेबांनी विचार केला नाही. कारण लोक म्हणतात की प्रत्येक कामयाब माणसाच्या मागे एका बाईचा हात असतो. खरी गोष्ट आहे. कारण बाई नाही तर काही नाही. बाई जर नसेल तर काही नाही. जर एखाद्या माणसाला पत्नी चांगली मिळाली त्याचं जीवन स्वर्ग होते. जर पत्नी बेकार मिळाली तर त्याचं जीवन नरक होते. म्हणजे बाई एक सक्सेस माणसाच्या मागे असते. प्रत्येक मग त्या आईच्या रूपात असो, बहिणीच्या रूपात असो, पत्नीच्या रूपात असो, चाहे मैत्रिणीच्या रूपात असो. हे बरोबर आहे की प्रत्येक माणसाच्या मागे दिनेश विघ्ने यांच्याकडून 100 रुपये आले. प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते. पण या भारतातलं पहिलं उदाहरण की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते बरोबर आहे. पण या जगात, या महाराष्ट्रात, या भारतातल्या प्रत्येक बाईच्या मागे एका पुरुषाचा हात आहे. तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज माणसाच्या खांद्याच्या खांद्याला खांद्या लावून आज बाई उभी आहे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे. जर बाबासाहेबांचं संविधान नसतं तर आज आमची महिला कुठे असतो. तसाच माय आमच्यासाठी फार महत्वाची आहे. बापही तेवढ्याच महत्वाचा आहे. वाह बहिणा. बापानी आमच्यासाठी खूप काही केलं. जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. सब बाप मेरे तरफ ध्यान दे के सुने की जो बिना आंसू, कारण माय आपलं मन रडून हलकं करते. चंदा थूल वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून 100 रुपये आले. माय आपलं मन लढून हलकं करते. बाप रडू पण शकत नाही. जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. जो बच्चों की किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है. क्या बात है बहना. जो बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है. माँ रखती है 9 महीने कोख में हमें, पर 9 महीने जो अपने दिमाग में ढोलता है वो बाप होता है. वाह बहना वाह. 9 महीने जो दिमाग में ढोलता है वो बाप होता है. घर में जब सबके जूते रहते हैं बाप के तलवे खींच जाते हैं. जय भीम. मला एकच सांगायचं आहे की जे भी भीमाचे पोरं आहेत त्यांनी भीमाचं नाव रोशन केलं पाहिजे. कारण प्रत्येक जिल्ह्यात आपल्या जातीला नाव ठेवलं जाते. खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही सांगितल्याबद्दल. बिलकुल प्रबोधनाच्या माध्यमातून पूजाताई यांच्याकडून 100 रुपये प्रबोधनाच्या माध्यमातून. कारण अंजली भारती एक असं नाव आहे ना मारायला भेट ना मरायला भेट. कारण मला कोण्या पक्षासंग दुश्मनी नाही, मला कोण्या नेत्यासंग दुश्मनी नाही, मला त्या माणसासंग दुश्मनी आहे. मी कोणाच्या विरोधात नाही, मी त्याच्या विरोधात आहे जो संविधानाच्या विरोधात आहे. जो संविधानाच्या विरोधात बोलेल मी त्याला मारायला भेट नाही, त्याच्यासाठी मी मरायला भेट नाही. कारण एक अंजली भारती एक असं नाव आहे तुम्हाला माहिती आहे. 100 वर्ष बकरी बनून जगल्यापेक्षा मी एक दिवस वाघीण बनून मरण पसंत करेल. कारण कमजोर माणसाचे जीवन मी जगू शकत नाही. मी कोण्या नेत्याच्या विरोधात नाही, मी कोण्या पक्षाच्या विरोधात नाही, मी त्याच्या विरोधात आहे जो संविधानाच्या विरोधात आहे. वाह बहिणा. संविधानाचं जो नाव घेईल आईची शपथ तो कोणी चालते. मग मला कोणी चालते. मला संविधानाच्या विरोधात बोलणारा कोणी चालते. मला फरक पडत नाही. काय मरणच येईल ना, मारूनच टाकतील ना. मग संविधानासाठी जर मरण आलं तर शहीद होईल ना मी. शहीद हो जाऊंगी ना मैं. क्योंकि अंजलि का एक एक अल्फाज काम आए. सेवा में समाज के सुबह शाम आए. नहीं चाहिए कोई पुरस्कार मुझे, तमन्ना है मेरी कि शहीदों में नाम आए. वाह वाह वाह. ये तमन्ना है. मरना है तो ऐसा मरो ना. ऐसे एकदम इसकी तरह मर के क्या फायदा. जो बिना आंसू बिना आवाज का रोता है वो बाप होता है. जो बच्चों के किस्मत के छेद अपने बनियान में पहनता है वो बाप होता है. माँ रखती है 9 महीने कोख में, पर जो 9 महीने दिमाग में ढोलता है वो बाप होता है. घर में जब सबके जूते आते हैं बाप के तलवे खींच जाते हैं.
बाप के तलवे खींच जाते हैं, आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है। वाह बहना वाह। आंखों में बच्चों के सपने सजाता है वो बाप होता है। बाप रख वाला होता है, बाप निवाला होता है, बाप अपने औलाद से हार के मुस्कुराने वाला होता है। बाप कहता नहीं करता है। वाह बहना। बाप कहता नहीं करता है, और जब बाप समझ में आए तो बाप इस दुनिया में रहता नहीं है। बाप इस दुनिया में रहता नहीं है। बाप, माँ बाप का दर्जा कैसा है? माँ कैसी होती है, बाप कैसे होते हैं? मिशन इंडिया टीव्हीचे संपादक मिलिंद भाऊ नरांजे यांनी मला पुन्हा 1000 रुपयाची भेट दिली। माँ कैसी होती है? कि माँ से बढ़कर कोई खुदा नहीं होता, फिर भी कोई जाहिर लड़का उस पे फिदा नहीं होता। माँ से बढ़कर कोई खुदा नहीं होता, फिर भी कोई जाहिर लड़का उस पे फिदा नहीं होता। बुढ़ापे में भले तुम माँ बाप को जुदा कर दो, बुढ़ापे में भले तुम माँ बाप को जुदा कर दो, लेकिन कोई भी बच्चा माँ बाप के दिल से जुदा नहीं होता। माँ बाप के दिल से जुदा नहीं होता। रमाईचा शेवट गाते, लक्ष असू द्या। आशा होती जीवन भर तू राहशील माझ्या पाठी, रमाई राहशील माझ्या पाठी, रमाई राहशील माझ्या पाठी। कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी महानगर अध्यक्ष उपाध्यक्ष चंद्रपूर शहर यांच्याकडून 500 रुपये आले। खैरे यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेट आलं। तसेच आमचे दादा आयु दिगंबर दुर्योधन कडून रमाई गाण्यावर 300 रुपये भेट आली। खूप खूप धन्यवाद। एकच उरला हा यशवंत, रडते तुझ्या गसाठी, रमाई रडते तुझ्या साठी, रमाई रडते तुझ्या साठी। जाता जाता बोल रमाग, गाडीच पाडू नको रमा, तू सोडून जाऊ 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 आपल्या नको। लोकांना अकलीचा पता नाही। रमाईचं गाणं होत आहे, इथं येऊन डान्स करत आहे। काय म्हणावं अशा लोकांना? किती दुर्दैव आहे। दावी न म्हटलं नवी पंढरी, आशा होती मनात, रमाई आशा होती मनात, रमाई आशा होती मनात। चालली का तू सोडून मजला, धग धग त्या वनव्यात, रमाई धग धग त्या वनव्यात, रमाई धग धग त्या वनव्यात। अंतिम दर्शन हे भीमदासा, लिहत राहू नको रमा, तू सोडून जाऊ नको रमा, तू सोडून जाऊ नको रमा, सोडून जाऊ नको। आवडली का रमाई? धन्यवाद। अरे बुद्ध गया जब से मैं गई, कारण
कारण वेळ झाला कार्यक्रमाचा. अरे बुद्ध गया जब से मैं गई, अरे बुद्ध की दीवानी हो गई, हो गई बुद्ध की दीवानी हो गई, हो गई बुद्ध की दीवानी हो गई.